आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीलाच एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। विठुराया महागाईचे संकट निवारणार असल्याचे संकेत। महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पांडुरंगाला साकडे। शहर परिसरात आषाढीचा सोहळा उत्साहात साजरा। पंढरीला निघालेले अनगोळचे दोघे भाविक ठार। शहर परिसरात बकरी ईद उत्साहात साजरी। यमुनापूर जवळ सापांसह 30 पिल्लांना जीवदान। रोटरी साऊथच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा अधिकार ग्रहण समारंभ संपन्न। इनरव्हील क्लबच्या नूतन कार्यकारिणीचा अधिकार ग्रहण सोहळा संपन्न। श्री क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरात आषाढीचा सोहळा साजरा। कुकडोळी गाव भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळाच्या वतीने दत्तक। BS Channabasappa and Sons, The Textile Mall. Grand opening on 26th June at Tilakwadi, Belagavi. Something happens when you see a perfect moment, where you lose yourself in a new perspective. A strange energy runs through your mind. The moment you see those shining eyes, before you realize, a smile spreads unknowingly. The heart beats rapidly. Finding the right moment is like finding the right partner. One click and it's yours. The all new Z62. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। चालू आर्थिक वर्षाच्या उत्तरार्ध ऑक्टोबर पासून किमती स्थिरावू लागतील आणि महागाई संबंधी स्थिती हळूहळू सुधारताना दिसेल असा विश्वास रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शनिवारी व्यक्त केला। मजबूत आणि शाश्वत विकास साधण्यासाठी महागाईला रोखण्यासाठी उपाययोजना मध्यवर्ती बँकेकडून सुरूच राहतील असेही त्यांनी स्पष्ट केले। आषाढी एकादशीच्या दिवशी महागाईच्या संदर्भात त्यांनी केलेले हे वक्तव्य म्हणजे समस्त विठ्ठल भक्तांसाठी महागाईचे संकट निवारले जाण्याची शुभवार्ता ठरणार आहे। देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर जनतेचा विश्वास आणि भरवशाच्या मोजमापाचे परिणाम म्हणून चलनवाढीकडे पाहायला हवे असे दास यांनी कौटिल्य आर्थिक परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन केले। पुरवठ्याच्या आघाडीवर अनुकूल स्थिती दिसून येत असून एप्रिल ते जून 2022 या पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेची फेरउभारणी दर्शविणाऱ्या ठळक निर्देशकांची आकडेवारी पाहता आर्थिक वर्ष 2022-23 च्या उत्तरार्ध महागाईत हळूहळू उतार दिसू शकेल असे मध्यवर्ती बँकेचे अनुमान असल्याचे गव्हर्नरांनी सांगितले। आर्थिक विकासाची गती दणक्यात घसरण्याची शक्यता त्यांनी सुस्पष्टपणे फेटाळून लावली। आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी किमती स्थिरावणे हे महत्त्वाचे आहे हे सूचित करून दास म्हणाले की मध्यवर्ती बँक आर्थिक स्थिरता टिकवून ठेवण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी उपाययोजना सुरूच ठेवेल असे ते म्हणाले आहेत। महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पांडुरंगाला साकडे। महाराष्ट्र राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले। पंढरपुरात आज आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल आणि रुक्मिणीची विधिवत महापूजा करण्यात आली। मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी आज आषाढी वारीतली विठ्ठलाची ही पहिलीच सपत्नीक महापूजा केली। रविवारी पहाटे 2:55 विठ्ठल रखुमाई यांची शासकीय महापूजा करण्यात आली। महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पांडुरंगाला साकडे घातले। राज्यातले सर्वच लोक सुखी आणि समृद्ध हो अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाकडे केली। शिंदे यांनी सपत्नीक लता शिंदे यांच्यासोबत महापूजा केली। मुख्यमंत्र्यांसोबत यावेळी बीड जिल्ह्यातील गेवराई येथील मुरली नवले आणि जिजाबाई मुरली नवले हे दाम्पत्य या वर्षीचे मानाचे वारकरी ठरले।
एकनाथ शिंदे आपल्या संपूर्ण कुटुंबासह उपस्थित होते। यावेळी त्यांचे वडील संभाजी, एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता, मुलगा श्रीकांत आणि नातू देखील पूजेसाठी उपस्थित होते। पंढरपुरात नगरपालिका आचारसंहिता लागू झाली आहे, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाचे नियम पाळून महापूजा करावी लागली। शहर परिसरात आषाढी सोहळा उत्साहात साजरा। विठ्ठल भक्तीने भारलेल्या वातावरणात बेळगाव शहर आणि परिसरात आषाढी एकादशीचा सोहळा उत्साहात साजरा झाला। शहराच्या मध्यवर्ती भागात तसेच उपनगरांमध्ये असलेल्या श्री विठ्ठल मंदिर सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। त्यामध्ये भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। खडेबाजार येथील मंदिरात टेंगशे बंधूंच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीला महाभिषेक। खडेबाजार येथील सुमारे 300 वर्षापूर्वी स्थापन करण्यात आलेल्या विठ्ठल रुक्मिणी देवळात पहाटेपासून काकड आरती, रुद्राभिषेक, पूजा व महाआरती करण्यात आली। टेंगशे बंधूंच्या पूर्वजांपैकी भुजंगबुवा टेंगशे यांनी स्वतःच्या मालकीचे मंदिर बांधून त्या मंदिरात पंढरपूरहून आणलेल्या श्री विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीची स्थापना केली। भुजंगबुवा हे धार्मिक वृत्तीचे गृहस्थ होते। त्यांच्यानंतर टेंगशे कुटुंबामध्ये श्री विठ्ठलाची पूजा व उपासना त्यांच्या खासगी मालकीच्या मंदिरामध्ये पिढ्यानपिढ्या सुरू आहे। सध्या त्यांची 7वी पिढी पूजा आणि उपासना नित्यनेमाने करत आहे। प्रत्येक वर्षी आषाढी व कार्तिकी एकादशीला या पुरातन मंदिरात बेळगावचे नागरिक मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी करतात। रविवारी सकाळी पहाटे 5:30 वाजता मूर्तीला महापूजा करून सकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत हे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले ठेवण्यात आले होते। सर्वांना व्यवस्थित दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी स्त्री व पुरुष भक्तांना स्वतंत्र रांगेची व्यवस्था केली होती। या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे श्री विठ्ठल व्यतिरिक्त राई व रखुमाई अशा 3 मूर्ती आहेत। अशा दुर्मिळ मूर्तीचे दर्शन घेऊन भक्तांनी पूजन करण्यासाठी मंदिरात भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती। समादेवी विठ्ठल मूर्तीचे स्वरूप। समादेवी गल्लीतील श्री समादेवी मंदिरात देवीला रविवारी सकाळी विठ्ठल मूर्तीचे पूजन करण्यात आले होते। श्री समादेवी मंदिराचे पौरोहित रामेश्वर भट्ट अवलकी व गौतम भट्ट हनमशेठ यांनी सुंदर पूजा केली होती। ज्योतिर्लिंग मंदिरात विठ्ठलाची आकर्षक मूर्ती। आषाढी एकादशी व रविवार या ज्योतिबाच्या दिवसानिमित्त बेळगाव येथील नार्वेकर गल्लीतील दादा आष्टेकर भक्त मंडळाने देवळात विठ्ठलाच्या मूर्तीला महाभिषेक घालून सुंदर पूजा मांडली होती। रविवारी दुपारी 12 वाजता महाआरती करून सर्वांना खिचडीचे वाटप करण्यात आले। बापट गल्ली कार पार्किंग येथे विठ्ठल रखुमाई मूर्तीला महाभिषेक। सांप्रदायिक भजनी मंडळ कार पार्किंग बापट गल्ली यांच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त रविवारी सकाळी श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीला महाभिषेक घालून पूजा केली होती। माजी उपमहापौर रेणू किल्लेकर आणि ॲडव्होकेट सुहास किल्लेकर यांच्या हस्ते पूजन करून आरती करण्यात आली। यावेळी देवस्थानाचे ॲडव्होकेट अशोक पोद्दार, ॲडव्होकेट सदाशिव हिरेमठ, प्रभाकर कनबर्गी, राजेंद्र गायकवाड, पांडुरंग पाटील, राजू पवार, लोकनाथ राजपूत, श्रीकांत सांबरेकर, राजेश पावले आदी भक्त मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते। पंढरीला निघालेले अनगोळचे 2 भाविक ठार। विठुरायाच्या दर्शनाला पंढरीला निघालेले अनगोळ येथील 2 भाविक अपघातात ठार झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी पहाटे घडली आहे। आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनाला अनगोळ बेळगावचे 5 जण जात होते। सांगोल्याजवळ त्यांची कार पलटी होऊन झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे तर अन्य 3 जखमी झाले आहेत। राजू संभाजी शिंदोळकर वय 45 आणि परशुराम संभाजी झंगरूचे वय 50 दोघेही राहणार भांदूर गल्ली अनगोळ अशी अपघातात मयत झालेल्या वारकऱ्यांची नावे आहेत। तर अभिजित हुंद्रे वय 28, गीतेश कोकितकर वय 26 आणि राजू कृष्णा मजुकर वय 26 सर्वजण राहणार अनगोळ बेळगाव अशी जखमींची नावे आहेत। शहर परिसरात बकरी ईद उत्साहात साजरी। बेळगाव शहर आणि परिसरात मुस्लिम धर्म बांधवांनी रविवारी बकरी ईदचा सण उत्साहात साजरा केला। या निमित्त धर्म बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा देऊन सणाचा आनंद घेतला। बकरी ईदच्या निमित्ताने ईदगाह मैदान या ठिकाणी रविवारी सकाळी विशेष नमाज पठणाचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये धर्म बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। नमाज पठणानंतर धर्म बांधवांनी घरोघरी मेजवानांचे आयोजन केले होते। यामध्ये सर्व धर्मीय सहभागी झाले होते। या सणाच्या निमित्ताने पोलीस यंत्रणेने योग्य बंदोबस्त ठेवला होता। तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची पूर्ण दक्षता घेतली होती। त्यामुळे सण शांततेत आणि उत्साहात पार पडला। याच दिवशी आषाढी एकादशी आली असल्यामुळे पोलीस प्रशासनावर ताण होता। मात्र शहरात दोन्ही उत्सव शांततेत पार पडले।
यमनापूर जवळ सापासह 30 पिलांना जीवदान। यमनापूर जवळ हिंडाल्को येथे जलवाहिनीच्या वॉल्टच्या खड्ड्यांमध्ये आढळून आलेल्या घोणस सापासह त्याच्या 30 पिलांना शुक्रवारी जीवदान देण्यात आले। सर्पमित्र विनायक केसरकर व कलमुद्दीन शहा यांनी 2 तासांच्या अथक परिश्रमाने सर्व पिलांना व सापाला पकडून मासेनट्टीजवळील जंगलात नेऊन सोडले। जलवाहिनीच्या पंप हाऊस कर्मचाऱ्यांना साप असल्याचे निदर्शनास आले। त्यानंतर हा माझा धर्म निर्मल रेस्क्यू टीमच्या विनायक केसरकर यांना संपर्क साधण्यात आला। तातडीने केसरकर आणि शहा या दोघांनी साप व पिलांना पकडून घनदाट जंगलात सोडून देण्यात आले। रोटरी साऊथच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा अधिकार ग्रहण समारंभ संपन्न। रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथ संस्थेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा अधिकार ग्रहण समारंभ शनिवारी सायंकाळी पार पडला। या क्लबचे नूतन अध्यक्ष म्हणून रमेश रामगुरवाडी आणि सचिव म्हणून डॉक्टर गोविंद मिसाळे यांनी सूत्रे स्वीकारली। तसेच नूतन कार्यकारिणीच्या इतर सदस्यांचा अधिकार ग्रहण समारंभ यावेळी झाला। उद्यमबाग येथील फाउंड्री क्लस्टरच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्रांतपाल अविनाश पोद्दार उपस्थित होते। त्यांनी उपस्थित रोटरी सदस्यांना रोटरीच्या सेवाभावी कार्याची माहिती दिली। तसेच पोलिओ निर्मूलनासाठी रोटरीचा सहभाग मोलाचा ठरला असल्याचे सांगितले। यावेळी व्यासपीठावर रोटरीचे प्रांतपाल व्यंकटेश देशपांडे आणि संध्या देशपांडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। मावळते अध्यक्ष अशोक नाईक यांच्या कार्याबद्दल उपस्थितांनी गौरव उद्गार काढले। यावेळी या संस्थेने कोरोनाग्रस्त कुटुंबातील सदस्यांना शैक्षणिक मदतीचा नवा प्रकल्प हाती घेतला आहे अशी माहिती दिली। तसेच यावेळी या लाभार्थींना रकमेचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी व्यासपीठावर मावळते सचिव संजीव हत्तरगी, विजय दरकशेट्टी आणि इतर सदस्य उपस्थित होते। इनरव्हील क्लबच्या नूतन कार्यकारिणीचा अधिकार ग्रहण सोहळा संपन्न। इनरव्हील क्लब ऑफ बेळगाव संस्थेच्या नूतन कार्यकारिणीचा अधिकार ग्रहण समारंभ शनिवारी सायंकाळी उत्साहात पार पडला। हिंदवाडी येथील IMER संस्थेच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी क्लबच्या अध्यक्षा म्हणून शालिनी चौगुले तर सचिव म्हणून पुष्पा मुक्कण्णावर यांनी पदभार स्वीकारला। तसेच इतर पदाधिकाऱ्यांना देखील सूत्रे प्रदान करण्यात आली। यावेळी सूत्रे प्रदान करण्यासाठी मार्गदर्शक उषा हेगडे या उपस्थित होत्या। त्यांनी यावेळी सदस्यांना मौलिक मार्गदर्शन केले। तसेच रोटरीच्या माध्यमातून सामाजिक कार्याचा वसा जपण्याचे आवाहन केले। व्यासपीठावर रोटरी असोसिएशनच्या सचिव रत्ना बेहरे तसेच मागील अध्यक्षा सुषमा शेट्टी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला योगिनी नाईक यांनी इनरव्हीलची प्रार्थना सादर केली। सुषमा शेट्टी यांनी अहवाल सादर केला। यावेळी विद्यार्थिनींच्या गौरवाचा समारंभ पार पडला। उत्कृष्ट कामगिरी केलेल्या रोटरी पदाधिकाऱ्यांना यावेळी गौरविण्यात आले। प्रांतपाल व्यंकटेश देशपांडे आणि सौ संध्या देशपांडे यांनी नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन केले। मंजिरी पाटील यांनी आभार प्रदर्शन केले तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली। श्री क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरात आषाढीचा सोहळा साजरा। श्री क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरामध्ये आषाढी एकादशी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले। एकादश रुद्राभिषेक तसेच श्री ज्ञानेश्वरी पठण, श्री तुकाराम गाथा वाचन, श्री विष्णू सहस्त्रनामावली पठण करण्यात आले। त्यानंतर श्री शिवलिंगावर तुकाराम महाराजांची पगडी, टाळ, मृदुंग, वीणा साकारून विशेष अलंकार पूजा करण्यात आली। पौराहित्य नागराज कट्टी यांनी केले। नरेश जाधव यांनी तुकाराम महाराजांची सुंदर अशी पगडी तयार करून दिली। आरास साकारण्यासाठी सचिन आनंदाचे, गणेश देवर, संजय मनगुतकर, दौलत जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले। यावेळी मंदिराचे अध्यक्ष सुनील बाळेकुंद्री, राजू भातकांडे, अभिजित चव्हाण, राहुल कुरणे, विवेक पाटील, अजित जाधव, यशवंत राजपूत, कल्लाप्पा जोते आदी उपस्थित होते। कुकडोळी गाव भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळाच्या वतीने दत्तक। बेळगाव तालुक्यातील कुकडोळी हे गाव भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळाच्या वतीने दत्तक घेण्यात आले आहे। त्यामुळे या गावात अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत। खासदार इरान्ना कडाडी यांच्या अनुदानातून 10 लाख रुपये मंजूर करून देण्यात आले आहेत। त्यातून व्यायामशाळेचे बांधकाम सुरू आहे। त्याचा स्लॅब भरणी कार्यक्रम भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांच्या हस्ते संपन्न झाला। या प्रसंगी बोलताना जाधव म्हणाले, भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळच्या वतीने संघटनेच्या कामाबरोबरच विकास कामे सुद्धा सुरू आहेत। या प्रसंगी भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ सरचिटणीस पंकज घाडी, कार्यालय चिटणीस नारायण पाटील, सिद्धाप्पा हुक्केरी व ग्रामस्थ उपस्थित होते। आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज। जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया।
अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। आराधना मारुति गली बेलगाम, मन भाए आराधना। बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। जम्मू काश्मीर येथील प्रसिद्ध देवस्थान अमरनाथ दर्शनाला गेलेले बेळगावचे भाविक सुखरूप आहेत। बेळगावचे सर्व 32 भाविक सुरक्षित असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे। शिवाजीनगर येथील नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांच्यासह अनेक जण अमरनाथ येथे गेले आहेत। यामध्ये नगरसेवक शिवाजी मंडोळकर, संभाजी मेलगे, जीवन शापूरकर, श्री रोकडे, नितीन सावंत, सुनील निलजकर, राजू कुरणे, मारुती बंबरगेकर, सुनील तंगणकर, अमित कणबरकर, नामदेव पैलूरकर हे भाविक सुखरूप आहेत। या भाविकांनी बेळगावात कोणतीही अफवा पसरू नये यासाठी सोशल मीडियावर आवाहन केले आहे। दर्शन घेऊन आपण परतणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे। अमरनाथ येथे शुक्रवारी ढगफुटी झाली। या घटनेतून बेळगावचे विनोद काकडे हे बचावले असून ते आता सुखरूप आहेत। अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी झाली त्यावेळी काकडे आपल्या मित्रासोबत त्या ठिकाणी होते, पण दोघेही या घटनेतून बचावले आहेत। कर्नाटकातील अमरनाथ यात्रेकरूंच्या माहितीसाठी हेल्पलाईन। काश्मीरमधील अमरनाथ यात्रेदरम्यान झालेल्या ढगफुटीमध्ये सुमारे 15 यात्रेकरूंचा मृत्यू झाला, तर 50 पेक्षा अधिक यात्रेकरू बेपत्ता झाले आहेत। या यात्रेत कर्नाटकातील सुमारे 100 यात्रेकरूंचा समावेश आहे। त्यांच्या सुरक्षेसाठी कर्नाटक सरकारने हेल्पलाईन सुरू केली आहे। याविषयी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी माहिती दिली आहे। अमरनाथ यात्रेसाठी कर्नाटकातून गेलेल्यांची संख्या 100 आहे। कर्नाटकातील कुणीही अमरनाथ यात्रेत अडकले असल्यास 0801070223406076 या क्रमांकावर संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे। महसूल मंत्री आर अशोक यांनी याबाबत ट्विटरद्वारे कळविले आहे। इतर कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही। तेथील राज्य सरकारशी तसेच केंद्र सरकारच्या आम्ही संपर्कात आहोत अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे। तसेच माहितीकरता हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे। या हेल्पलाईनवर 20 जणांनी संपर्क साधला आहे। 8 दिवसात कोरोनाचे 23 रुग्ण सापडले। पाऊस जसजसा वाढत आहे तसतसा कोरोनाही वाढू लागला आहे। गेल्या 8 दिवसात तब्बल 23 रुग्ण सापडले आहेत। त्यामुळे लोकांनी आवश्यक खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे। गेल्या 6 महिन्यांपासून कोरोना नियंत्रणात होता, आता पुन्हा कोरोना डोकं वर काढत आहे। त्यामुळे सरकारने सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याच्या सूचना केल्या आहेत। गेल्या 8 दिवसात 23 जणांना कोरोनाची लागण झाली आहे। त्यामुळे कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी लोकांनी मास्कचा वापर करावा, सामाजिक अंतर राखावे आणि सॅनिटायझरचाही वापर करावा असे आवाहन केले आहे। शुक्रवारी एकाच दिवशी 7 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे। राज्यात आणि जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे आवश्यक खबरदारी घेण्यात यावी अशा सूचना आरोग्य खात्याकडून होत आहेत। कणबर्गी योजनेसाठी अर्थ खात्याची मंजुरी। गेल्या 10 वर्षापासून विविध कारणांनी रखडलेल्या कणबर्गी निवासी वसाहत योजनेला अर्थ खात्याने मंजुरी दिली आहे। आता फक्त मंत्रिमंडळाची मंजुरी मिळणे आवश्यक आहे। मंजुरी मिळताच जुलै अखेरपर्यंत काम सुरू करण्यात येईल। ही योजना पूर्ण होईपर्यंत दुसरी वसाहत सुरू करता येणार नाही अशी माहिती बोर्डाने दिली आहे। कणबर्गी येथील वसाहतीसाठी काही शेतकऱ्यांनी विरोध केला आहे, तर बहुतांशी शेतकऱ्यांनी जमीन दिली आहे। त्यामुळे ज्या भागात स्थगिती आहे तो वगळून इतर ठिकाणी ही योजना राबविण्यात येणार आहे। त्यानुसार नकाशे तयार करण्यात आले आहेत। या योजनेला अर्थ खात्याने मंजुरी दिली आहे, पण अनेक वर्षापासून जमिनी दिलेल्या शेतकऱ्यात नाराजी आहे। योजना लवकरात लवकर करण्यात यावी अशी मागणी होत आहे। या योजनेचा खर्च 10 कोटींपेक्षा अधिक आहे, त्यामुळे मंत्रिमंडळाची मंजुरी आवश्यक बनली आहे।
बेळगाव बेकर्सतर्फे विद्यार्थ्यांचा गौरव. येथील बेळगाव ऑफ क्रेडिट सोसायटीच्या वतीने सभासदांच्या गुणवंत मुलामुलींचा गौरव समारंभ झाला. अध्यक्षस्थानी सोसायटीचे चेअरमन शिवाजी हंगीरकर हे होते. सेक्रेटरी सागर शहापूरकर यांनी प्रास्ताविक केले. चेअरमन शिवाजी हंगीरकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. व्यासपीठावर व्हाईस चेअरमन राजाराम सूर्यवंशी, संचालक बसवंत गडकरी, शिवाजी जाधव, विजय पाटील, शंकर पाटील, संचालिका सुरेखा मेलगे, कल्पना पावशे या होत्या. यावेळी सर्वेश महादेव पाटील याने 96% गुण संपादन केल्याबद्दल, संचिता सुरेश चंदगडकर हिने 10वी परीक्षेत 99% गुण घेतल्याबद्दल या दोघांचे विशेष कौतुक करण्यात आले. शिवाजी जाधव यांनीही मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. विनायक सायने यांनी आभार मानले. प्रेम प्रकरणातून BAMS विद्यार्थ्याची आत्महत्या. येथील एका महाविद्यालयात आयुर्वेदिक BAMSच्या 3ऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. आनंद हनुमंत वारे वय 21 राहणार जेड गल्ली शहापूर, मूळचा राहणार नंदनवन हाऊसिंग सोसायटी पनवेल मुंबई असे मृताचे नाव आहे. घटनेची नोंद शहापूर पोलीस स्थानकात झाली आहे. या प्रकरणी 2 तरुणींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आनंदचे वडील हनुमंत वारे हे मुंबई येथे पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल आहेत. सध्या वारे कुटुंबीय जेड गल्ली शहापूर येथे वास्तव्यास आहे. आनंद हा आयुर्वेदिक महाविद्यालयात 3ऱ्या वर्षात शिकत होता. गेल्या 6 महिन्यांपासून प्रेम प्रकरणातून 2 तरुणींकडून त्याला मानसिक त्रास देण्यात येत होता. या कारणातूनच मानसिक त्रासाने आनंदने दिनांक 7 रोजी रात्री घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर 2 तरुणींनी दिलेल्या मानसिक त्रासातून त्याने आत्महत्या केल्याची तक्रार वडील हनुमंत वारे यांनी शहापूर पोलीस स्थानकात केली आहे. उजगाव येथे चिकनगुनिया व डेंग्यू प्रतिबंधक औषधाचे वितरण. उजगाव येथील श्रीरामसेना हिंदुस्थान उजगाव शाखेच्या वतीने खास आषाढी एकादशीचे औचित्य साधून उजगावमधील नागरिकांना चिकनगुनिया व डेंग्यू प्रतिबंधक लस शिबिराचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज चौकामधील गणेश मंदिरामध्ये करण्यात आले होते. यावेळी गावातील लहानापासून ते मोठ्यापर्यंत जवळपास 800 जणांनी या औषधाचा लाभ घेतला. या चिकनगुनिया डेंग्यू प्रतिबंधक लस शिबिराचे उद्घाटन बुडाचे माजी अध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष युवराज कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन बळवंतराव उर्फ बंटी पावशे, माजी ग्रामपंचायत सदस्य मनोहर कदम यांच्या हस्ते करण्यात आले. तर गणेश मूर्तीचे पूजन युवराज कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उजगाव ग्रामपंचायतीच्या माजी अध्यक्षा व विद्यमान सदस्या योगिनी देसाई, ग्रामपंचायतीचे माजी उपाध्यक्ष शिवाजी कुरबूर, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य मनोहर कदम, ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य बळवंतराव उर्फ बंटी पावशे, हनुमंत बुवा, रूपा गोंधळी, पवन देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापक NO चौगुले यांनी केले. यावेळी गावातील लहानापासून ते मोठ्यापर्यंत जवळपास 800 जणांना डेंग्यू व चिकनगुनियाचे थेंब घालण्यात आले. यावेळी गावातील नागरिकांनी या शिबिराला मोठा प्रतिसाद दिला. संभाजी मशनू पावशे यांचे निधन. हिंडलगा येथील सामाजिक कार्यकर्ते व महालक्ष्मी देवी यात्रोत्सव संघाचे कार्यकर्ते संभाजी मशनू पावशे वय 64 यांचे रविवार दिनांक 10 रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात 2 मुले, सुना, नातू, भाऊ असा परिवार आहे. आदित्य सप्तक रणवीर यांना बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद. राजन बॅडमिंटन अकादमीच्या खेळाडूंनी जिल्हा असोसिएशन कोर्ट येथे झालेल्या खुल्या सांघिक बॅडमिंटन स्पर्धेत शानदार कामगिरी केली. 13 वर्षाखालील मुलांच्या गटात रणवीर मोहिरे आणि गगन राठोड यांनी जेतेपद पटकावले. रिधनला 21-9, 21-12 ने आणि दुहेरीत रणवीर व गगनने रिधन व नमनचा 21-8, 21-13 अशा गुणांनी पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. 17 वर्षाखालील मुलांच्या सांघिक स्पर्धेत आदित्य शिंगणमक्की, सप्तक पोद्दार व रणवीर मोहिरे यांनी जेतेपद पटकावले. आदित्य शिंगणमक्की याने पहिल्या एकेरीत अथर्वला 21-12, 21-14 अशा गुणांनी पराभूत केले. दुहेरीत आदित्य व सप्तकने अथर्वला 21-14, 22-24, 21-15 अशा गुणांनी पराभूत केले. आदित्य शिंगणमक्की, सप्तक पोद्दार आणि रणवीर मोहिरे यांना राजन मोहिरे यांचे मार्गदर्शन लाभले. आशियाई कुस्तीत भारतीय मुलींच्या संघाला उपविजेतेपद. बेहरीन येथे पार पडलेल्या 20 वर्षाखालील मुलींच्या आशियाई ज्युनियर कुस्ती स्पर्धेत मुलींच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळवला. या संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री सेंटरचे सुभेदार व सध्या पटियाला येथे
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स अथॉरिटीकडे कार्यरत असणारे राम पवार हे होते. जपान संघाने प्रथम, भारतीय संघाने द्वितीय तर उझबेकिस्तान संघाने तृतीय क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत मंगोलिया, बहरीन, तैवान, कोरियन अशा 8 देशांचे संघ सहभागी झाले होते. भारतीय संघामधून विविध 10 वजनी गटातील सर्वच खेळाडू हरियाणा राज्यातील होते. यात अर्जू 68 किलो सुवर्ण, प्रियंका 65 किलो सुवर्ण, अँटिम 53 किलो सुवर्ण, स्वीटी 50 किलो रौप्य, बिपासा 72 किलो रौप्य, प्रिया 76 किलो रौप्य, रीना 55 किलो रौप्य, सीटो 57 किलो कांस्य, सारिका 62 किलो कांस्य, तनु मलिक 59 किलो कांस्य यांनी यश संपादन केले. या स्पर्धेमध्ये भारतीय संघाने 3 सुवर्ण पदके, 4 रौप्य पदक तर 3 कांस्य पदके प्राप्त केली. बेळगुंदी केंद्र पातळीवरील क्रीडा स्पर्धा उत्साहात. बेळगुंदी येथील शिवाजीनगर येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळेच्या मैदानावर सरकारी प्राथमिक शाळा येळेबैल आयोजित सरकारी शिक्षण खात्याच्या बेळगुंदी केंद्र पातळीवरील क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून बेळगुंदी ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा हेमा सुभाष हादगल, बिजगर्णी ग्रामपंचायतीचे अध्यक्ष मनोहर पिराजी बेळगावकर, येळेबैल प्राथमिक शाळा सुधारणा समिती अध्यक्ष आप्पाजी पाटील, बेळगुंदी क्लस्टरच्या CRPS पी रेडेकर, केंद्र मुख्याध्यापिका SP गोळे, शिक्षक संघाचे प्रतिनिधी मारुती नागण्णावर, मुरलीधर कन्नूरकर आदी उपस्थित होते. प्रारंभी सरकारी मराठी पूर्व प्राथमिक शाळा बेळगुंदीच्या मुलींनी स्वागत गीत व ईशस्तवन गायले. शाळेचे मुख्याध्यापक MP कनगुटकर यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. त्यानंतर महेश पाटील यांच्या हस्ते क्रीडा ध्वजारोहण, मनोहर बेळगावकर, बाळकृष्ण लोहार, रितेश जाधव यांच्या हस्ते क्रीडा ज्योतीचे अनावरण करण्यात आले. SP माने यांनी सहभागी खेळाडूंना शपथ देवविली. त्यानंतर पाहुण्यांनी खेळाडूंसाठी मार्गदर्शनपर भाषण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्याधर यादव तर अविनाश कांबळे यांनी आभार मानले. फुटबॉलपटू अजय कदम याचा सत्कार. हरियाणा येथे नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत कर्नाटक फुटबॉल संघात अजय कदम याने चमकदार कामगिरी करत कर्नाटक फुटबॉल संघाला कांस्य पदक मिळवून दिले. याबद्दल अजय याचा क्षत्रिय मराठा परिषदेतर्फे शाल, श्रीफळ व रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी परिषदेचे खानापूर तालुका अध्यक्ष अभिलाष देसाई, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पवार यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. अजय हा येथील सर्वोदय विद्यालयाचा विद्यार्थी आहे. कर्नाटक फुटबॉल संघात त्याचा समावेश केला आहे. त्याला प्राचार्य मेचल सोज, क्रीडा शिक्षक GJ इम्तिहाज तेलगी, प्रशिक्षक मानसकुमार नायक यांचे मार्गदर्शन लाभले. क्षत्रिय मराठा परिषदेतर्फे पुढील महिन्यात फुटबॉल स्पर्धा भरविण्यात येणार असून तालुक्यातील फुटबॉलपटूंना वाव देण्यासाठी मार्गदर्शन शिबिर घेतले जाईल असे दिलीप पवार यांनी सांगितले. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते. धन्यवाद.